कार्यसम्राट म्हणून ओळख असलेले नाशिक विधानसभा पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांच्या आमदार निधीतून नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक 17 येथील करंजकर नगर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। कार्यसम्राट म्हणून ओळख असलेले नाशिक विधानसभा पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांच्या आमदार निधीतून करंजकर नगर येथे राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे भव्य स्मारक उभारले जाणार असल्याने भूमिपूजन करण्यात आले। तसेच प्रभागातील नागरिकांसाठी भव्य उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे। तब्बल 3,05,00,000 रुपयांचा निधी खर्च करून या ठिकाणी राजमाता मासाहेब जिजाऊ यांचे स्मारक, भव्य दगडी कमान आणि नागरिकांसाठी आणि बालगोपालांसाठी उद्यान तयार केले जाणार आहे। प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मारकाचे आर्किटेक्चर आणि करंजकर नगरचे भूमिपुत्र करंजकर साहेब आणि त्यांचे पत्नी यांच्या आयोजकांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला। त्यानंतर श्रीफळ अर्पण करून आणि कुदळ मारून कामाच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला। प्रभाग क्रमांक 17चे नगरसेवक दिनकरप्पा आढाव, नगरसेविका मंगलाताई आढाव, नगरसेविका अनिताताई सातभाई आणि नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे यांच्या अथक परिश्रमातून हे स्मारक आणि उद्यान निर्माण होत आहे। सदर कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मा जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो। आजचा दिवस आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे। आजच्या कार्यक्रमासाठी खास करून आवर्जून उपस्थित असलेले ज्यांच्या नावाने हे करंजकर नगर आहे ते आमचे आबा करंजकर ताई, नगरसेविका मंगलाताई आढाव, सुमनताई सातबाई, ज्यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभतं ते आमचे माझेच नावकरी दिनकर आढाव, राजेश आढाव, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या, सातत्यानं प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग असतो अशा आमच्या कंकरेशताई, कलावतीताई गायकवाड, प्रमिलाताई मैड, त्याचप्रमाणे शोभाताई धोंडराम सातबाई, सौ सुनीताताई गुलाबराव चव्हाण, सौ ज्योतिताई युवराज जाधव, सौ हर्षदा प्रवीण पवार, त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे असं कधीच झालं नाही की आमच्या भुजबळताईंना आम्ही भेटलो नाही आणि त्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला नाही अशा आमच्या सुनीताताई भुजबळ, त्याचप्रमाणे आम्हाला सातत्यानं प्रेम करणाऱ्या आमच्या डावरेताई, त्याचप्रमाणे सौ कल्पनाताई दीपक जाधव, सौ शीतल विजय लोखंडे। आज की जय जिजाऊ, जय जिजाऊ। आवाज कमी आला सर्वांच्या शुभ असते या ठिकाणी आपल्या सर्वांचं एक जे स्वप्न होतं, राजमाता जिजाऊ मासाहेब स्मारक आणि उद्यान, हे स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्णत्वास येत आहे। खरं तर सांगायला अतिशय मनापासून आनंद होतो की करंजकर नगरमध्ये बऱ्याच दिवसांपासून स्थानिक लोकांची, खास करून संपूर्ण करंजकर परिवार असेल, स्थानिक सर्व रहिवासी असेल, या प्रत्येकाची एक मागणी होती की या ठिकाणी आम्हाला आमच्या ओपन स्पेसमध्ये सुंदर असं उद्यान या ठिकाणी आम्हाला बांधून द्यावं आणि त्या उद्देशाने आम्ही खऱ्या अर्थानं काम करायला सुरुवात केली। खरं तर तुम्हाला सर्वांनाही सांगायला मनापासून आनंद होतो की आपण या आपल्या संपूर्ण प्रभागामध्ये विकासाची कामं करत असताना आम्ही चारही नगरसेवक, सन्माननीय दिनकरप्पा आढाव असेल, सन्माननीय मंगलाताई आढाव असेल, सन्माननीय सुमनताई सातबाई असेल, आम्ही चारही नगरसेवकांनी ह्या संपूर्ण प्रभागामध्ये एका विचाराने, एका मनाने, एका दिलाने खऱ्या अर्थानं विकासाचं स्वप्न ह्या प्रभागाचं पूर्ण करण्याचं काम खऱ्या अर्थानं चालू ठेवलं। आणि निश्चितच या प्रभागामध्ये मी म्हणणार नाही की 100% कामं आम्ही करण्यास यशस्वी झालो, परंतु 90% कामं आणि 100%
काम करण्याचा प्रयत्न आम्ही चारही नगरसेवकांनी मनापासून केला आणि तो तुम्ही सर्वांनी या ठिकाणी बघितला. खर तर गेल्या 4 वर्षापूर्वी आम्ही या कामाला सुरुवात केली. म्हणजे मी तुम्हाला आठवण म्हणून सांगतो की मी नाशिक महानगरपालिकेमध्ये सभापती म्हणून काम करत होतो आणि सभापती म्हणून काम करत असताना नाशिक रोड महानगरपालिकेच्या इमारतीला राजमाता जिजाऊ माँसाहेब विभागीय कार्यालय हे नाव देण्याचा प्रस्ताव सर्व आमच्या नाशिक रोडच्या सर्व नगरसेवकांनी त्या ठिकाणी सभागृहामध्ये मांडला आणि तो विषय सर्वानुमते त्या ठिकाणी मान्य झाला आणि नाशिक रोड विभागीय कार्यालयाला राजमाता जिजाऊ माँसाहेब हे नाव त्या ठिकाणी देण्यात आलं. आणि नाव दिल्यानंतर आम्ही सर्व नगरसेवकांनी परत एक प्रस्ताव मांडला की नाशिक रोड महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये महासाहेबांचं नाव त्या इमारतीला आहे म्हणून महासभेला आम्ही विनंती केली. आयुक्तांना मी विनंती केली की नाशिक रोड मध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात यावा आणि त्यावेळी आम्ही स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक.